Sita Tai was 58 years old when she came to study with us. She's now learning how to use the computer and she's very happy. माझं नाव सीताबाई रामचंद्र चोपडे, मी राहणार नायगाव आणि माझं 10वीचं शिक्षण 1983 मध्ये झालं आणि तब्बल 41 वर्षांनी मी 12वीची परीक्षा दिली, ती केवळ आदिती लर्निंग सेंटरमुळेच. आणि मला लाज वाटत होती की मी एवढ्या वयात कशी काय परीक्षा देऊ. तर त्यांना मी घरी बोलवलं आणि त्यांना विचारलं का मी परीक्षा देऊ शकते का. तर त्या मला म्हणल्या देऊ शकता की आमच्या मॅडमला तर खूप म्हणजे बसल्या 12वीला तर खूप आनंद होईल. आणि मी म्हणले माझा जॉब आहे, मला शाळेला येताना नाही. पण त्यांनी ऑनलाईन क्लास इतके छान घेतले ना, माझी मुलं म्हणायची आणि सुना पण नातवंड म्हणायची आई तुमच्या मॅडम लय छान, शाळेत शिक्षक शिकवित नाही एवढ्या त्याच्या समजून सांगतात. त्यांचं वय जास्त असल्यामुळं त्यांना जराशी म्हणजे समजायला वेळ लागतो. त्यांचा तर 20-20 वर्षाचा गॅप असतो. तर आम्ही त्यांना हे करण्यासाठी पहिल्यांदा त्यांना समजून सांगतो, कारण की डायरेक्ट माझं गणिताचा विषय मला डायरेक्ट समीकरण, वर्ग समीकरण असे वेगवेगळे प्रकरण आहे ते त्यांच्या नाही लगेच डोक्यात येणार, कारण की त्यांचा गॅप आहे तेवढ्या वर्षाचा. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो, सोप्यापासून सुरुवात करते मी. आणि मग मी 12वी केल्यानंतर माझ्या गावातल्या 5 महिलांनी इथं 12वी दिली. जेव्हा मी त्यांच्यापर्यंत जात होते का मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे, तेव्हा प्रतिसाद मिळत नव्हता. जेव्हा मी करून दाखवलं 58व्या वर्षी तर ती माझ्या घरापर्यंत येत होती. सगळे पतसंस्थावाले, शाळेवाले सगळ्यांनी सत्कार केला. 2 महिने सत्कार चालला होता. जूनमध्ये आम्ही सर्वे करायला जातो. मग आपल्या शाळेबद्दल आमची माहिती सांगतो आम्ही. इथं आमच्या अशी शाळा आहे, जाण्या येण्यासाठी गाडी आहे. मग त्यांना सांगतो आम्ही बघा ह्या गावातल्या सीताबाई चोपडे तुम्हाला माहिती आहे ना नायगावच्या, त्या बघा त्यांचं वय तर 56 होतं. त्या कशा आता एवढा अभ्यास करून त्या पास झाल्या म्हणजे तुम्ही तर होणारच ना साहजिक. आम्ही असं वेगवेगळं त्यांना उदाहरणं देतो. मग तेव्हा म्हणतात हा एकदा दोनदा ते येऊन बघतात, वातावरण बघतात, सगळं आमचं शिकवणं बघतात आणि मग विश्वास ठेवायला लागतात आमच्यावर. 58ला मी परीक्षा दिली 12वीची.